Shall we start? सो पुन्हा कसे आहात सगळे? मस्त मी म्हटलेलं रोज विचारणार, कसे आहात? मस्त मस्त स्वस्त मस्त सर्वांनी जबरदस्त. येस, दिस इज व्हॉट आय एक्सपेक्टेड. ओके, सो आय एम फिलिंग नाईस नाउ. आणि जरा बघू देत, सगळ्यांनी आपापले मुखमंडल दाखवा जरा मला. कोणाला शिकवत आहे मी, कळू द्यात मला. ओपन युअर स्क्रीन्स नाव. स्वस्त मस्त जबरदस्त, आय एम लव्हिंग इट. असं ऑडियन्स पाहिजे, म्हणजे शिकवायला मजा येते. ओके, तर चेहऱ्यावरती हसू आहे सगळ्यांच्या? येस ओके, ग्रेट. इथे येतोय ना, स्वस्त मस्त जबरदस्त राहायचंय. बाकी काय होतंय होत राहील. 1 तास तरी आपण स्वस्त मस्त जबरदस्त राहूया, काय हरकत आहे? खूप त्रास देऊ. कालच्या पासून आज बेटरमेंट वाटतंय का? खूप काहीतरी होप्स आहेत स्वतःकडे. माझ्याकडून नका ठेवू, स्वतःकडून ठेवण्याचं. आता कोणतीही गोष्ट करायची आहे ती आपल्याला स्वतःला करायची आहे. साथ द्यायला तो परमार्थ आहे, तो परमेश्वर आहे, ब्रह्मांड बोला, त्याला कॉस्मिक एनर्जी बोला, काहीही बोला, सद्गुरू म्हणा, पण करायचं आपल्यालाच. ठीक आहे, Yes. तर मग दुसरा प्रश्न विचारू आता. विथ युअर परमिशन. येस कसे आहात कळलं, कुठे आहात? मिशन मध्ये माझ्या श्वासांसोबत आहे. श्वासांसोबत आहात, व्हेरी नाईस. अजून ट्रिकी क्वेश्चन या, कुठे आहात? स्वतः सोबत स्वतः सोबत आहात. एक इथे आहे माया शेजूळ, परभणी, मराठवाडा. ओके, अजून तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर ते द्या. कुठे आहात? स्वतः. अजून कुठे आहात? गीता पटेल, मंगेश बनकर, ज्योती सोनार, कुठे आहात? मीना, स्वतःमध्ये. ओके, अजून जयश्री, कुठे आहात? स्वतःमध्येच. ओके, स्वतःमध्ये आहात. ओके, तर माझ्या प्रश्नाचं मिनिंग मी सांगते. काल आपण प्रवास सुरू केला होता, बरोबर होता की Yes. नाही? हो. तर त्या प्रवासामध्ये तुम्ही नेमके कुठे आहात हा माझा प्रश्न. हो, येस, त्या प्रवासामध्ये तुम्ही नेमके कुठे आहात, म्हणजेच काय, कुठपर्यंत आलेला आहात? प्रायमरी स्टेजला आहात, आन्सर आलेला आहे. त्या मार्गाच्या स्टार्टिंग पॉइंटला उभे राहून विचार करतोय की जाऊ की नको, जाऊ की नको, की पुढे पाऊल टाकलेलं आहे? पुढे पाऊल टाकलेलं आहे. टाकले. त्या प्रवासाच्या पुढे एक पाऊल आलेला आहात, हो की नाही? हो. Yes. ओके. कारण कालपासून जे फिल्टर आउट होऊन तुम्ही इथे आलेले आहात, म्हणजे या प्रवासामध्ये तुम्ही एंट्री केलेली आहे, कारण तुम्ही आज इथे प्रेझेंट आहात, बरोबर? काय शिकलो आपण? भूतकाळ सोडून द्यायला शिकलोय. भविष्याची प्लॅनिंग तर करतोच आहे, पण ती प्लॅनिंग कशी करायची, त्याच्यासाठी ऍक्शन कसे घ्यायचे हे आपण शिकणार, हे आपण काल बघितलं. तर आता आपल्याला हा प्रश्न मी का विचारला की कुठे आहात, कारण आपलंच आपल्याला कळणं गरजेचं आहे की मी माझ्या जीवनामध्ये आता कुठे स्टँड करत आहे, कुठे उभी आहे मी, कुठे उभं आहे मी. हे जोपर्यंत आपल्याला माहित नाही, अरे आपलं स्टार्टिंग पॉइंट माहित नाही, एंड पॉइंटला आपण कसं जाणार? म्हणून आता समजा आपला मार्ग आपण निवडला आहे, मार्ग निवडला, प्रवास सुरू केला आहे, पण ते पावलं आहेत ना, सातत्य त्या पावलांमध्ये असणं आता गरजेचं आहे. मग ते तुमचं सामर्थ्य. डिसिजन मेकिंग झाली की येस, आपल्याला इथे होप्स दिसत आहेत, हा मार्ग आपण ट्राय करू. आता त्याच्यावर पावलं सातत्याने टाकायचं की नाही हे आपलं सामर्थ्य ठरवेल. कन्सिस्टन्सी, कारण की सातत्य टिकवणं हे खरं मेन खूप डिफिकल्ट गोष्ट आहे प्रत्येकाला. ते मग आपलं सामर्थ्य असणं. ठीक आहे, तर मग आजचा टॉपिक काय आहे? रेखी. व्हॉट इज रेखी? रेखी म्हणजे काय? रेखीची 5 तत्व म्हणजे काय? कालचं रिव्हिजन आपण थोडक्यात केलं आहे. पावलं टाकायला शिकलो आहोत. वाट तुमची आहे, पावलं पण तुमची आहे.
पण सातत्य राखणं हे तुमचं सामर्थ्य आहे. लिहून घ्यायचंय. वाट मी निवडली आहे. कोणी जबरदस्ती सांगितलं आपल्याला इथे बसायला नाही. पावलं पण आपली आहे. सामर्थ्य मग आपल्यामध्ये पाहिजे, सातत्य टिकव. हे वाक्य मी लिहून घ्यायला का सांगते? कधीतरी जेव्हा ही वही चालू ना आपण, तेव्हा आपल्याला लिहिलेलं बघितलं, अरे हे तर मी शिकलेलो, विसरलो. बरोबर आहे ही गोष्ट. मला आता जेव्हा केव्हा आपण नजर त्याच्यावर जाईल, आपल्याला एक अलार्म वाजणार. म्हणून सांगते, काही काही वर्ड्स आहेत, लिहून घ्या. ओके. तर पुढे आपण बघतो की कोणती गोष्ट आपल्याला मिळवायची आहे. किती गोष्ट आपल्याला मिळवायच्यात आपण काल बघितलं. 5 गोष्टी. रिव्हिजन करूया आता. कोणत्या 5 गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत? 5 गोष्टी कालच्या कोणत्या होत्या? परम समाधान, एक 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 एक. समाधान, काल तर कोणी बोलत नव्हतं, आज आरोग्य, एनर्जी बघा. परमसुख. ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आरोग्य, ओके, फाईन. येते सगळे पास. आता मला सांगा, रेखीच्या द्वारे आपण काय करणार आहोत? या 5 गोष्टींमध्ये आलेले अडथळे रेखीच्या साह्यानेच बाहेर काढायचे आणि रेखीच्या साह्याने या 5 गोष्टी मिळवायच्या. बरोबर आहे? येस. सांगितलं की तुम्ही रेखीचा अर्थ, तर तुम्ही कशाला शिकू? हाच रेखीचा अर्थ. काही नकारात्मक गोष्टी आहेत, अडथळे आहेत, ब्लॉकेजेस आहेत, रेखीच्या मदतीने, रेखीच्या साधनांच्या मदतीने किंवा टेक्निक्सच्या मदतीने ते बाहेर लोटायचं आहे आणि रेखीच्या साधनांनी ते अचीव करायचं आहे. इथपर्यंत कळतं येस. रेखीची व्याख्या. पण मार्क किती आले सर्वांना? पैकीच्या पैकी. चला, प्रश्न जबरदस्त येतात. पण आपण बघणार आहोत की रेखी म्हणजे काय, नेमकं काय आहे रेखी हे शिकणार आहोत. आधी मला सांगा, आपण असलो काय, आपण नसलो काय? जग थांबणार आहे? नाही. कोणाला काय फरक पडणार आहे? जग चालत राहणार आहे. बरोबर आहे. त्याने जेवढे श्वास पाठवले आहेत तेवढे घ्यायचे आहेत आणि कधी ना कधी जायचंच आहे. फॅक्ट ही गोष्ट. त्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपण इंटरफेअर करणार नाही आहोत, मान्य आहे. पण जेवढाही काळ आहे त्या काळामध्ये मी, माझ्या परिवारातील लोक आनंदाने कशी जगतील ही जबाबदारी माझी. ही काय आहे? जबाबदारी आहे माझी, त्यांची सुद्धा. म्हणून आपण रेखी शिकतो. म्हणून आपण जीवन जगण्याची कला शिकत आहोत. अजून एक रिझन दिलं रेखी शिकण्याचं. कारण मी असो किंवा नसो, जेवढी आहे तोपर्यंत तरी आनंदात आपण आणि इतरांना जगू दे. कारण मी नसली तरी फरक तर काही पडणार नाही. जास्तीत जास्त किती? 12 दिवस, 40 दिवस, 3 महिना, वर्षभर. नंतर काय चालणारच आहे ना. बरोबर आहे. त्यामुळे जेवढेही दिलेलं आहे तेवढं जबाबदारीने आपण वागायचं. इतर वागू नको, त्यांचा प्रश्न. कर्म त्यांचे त्यांना, आपले कर्म आपल्याला. पुढचा प्रश्न. काल मी संध्याकाळच्या बॅचला 3A टेक्निक दिली. 3A. 3A म्हणजे काय करायचं? अवेकन. अवेकन म्हणजे जागृत व्हा. दुसरा A म्हणजे अलाइन. अलाइनमेंट करा स्वतःची त्या ब्रह्मांडासोबत, म्हणजे संलग्न व्हा. ओके. आणि तिसरा A म्हणजे अचीव. अवेकन, जागृत झालो, त्याच्याशी अलाइन झालो आणि मग सगळं अचीव केलं. आता आपण बोललो माझी जबाबदारी आनंदी राहण्याची, हसत राहण्याची, चांगलं जीवन जगण्याची, सगळं अचीव करण्याची. अरे पण खरं तर आपण कसं जगतोय? मला सांगा, आपल्या आनंदाचा रिमोट आपण कोणाकडे दिलाय? दुसऱ्यांच्या ताब्यात. दुसऱ्यांच्या ताब्यात, कोणी येऊन लोकांच्या काही बोलून जातोय, आपण उदास होऊन विचार करत बसतोय, तो मात्र गेला. हा. रिमोट कोणाच्या हातात आहे? दुसऱ्यांच्या ताब्यात. तो काढायचा, आपल्या हातात घ्यायचा. त्यांच्या हातात दिला. जबाबदारी माझ्याकडे आहे ना, मग दुसरे कशाला ठरवतील मी कसं वागणार? हे पण लिहून घ्या. माझ्या आनंदाचा रिमोट माझ्याकडे.
आपल्या मुंबईच्या भाषेत काय बोलतो, कोणी येऊन टपली मारून जाते आणि आपण त्याचा विचार करत लोक खाजवत. कोणी येऊन जोरात हॉर्न वाजून गेला गाडी चालवताना, इथून आपण शिवाय घालतो, अरे तो गेला पोचला. तुम्ही तुमचा पूर्ण दिवस खराब केला. हो की नाही? म्हणजे आनंदाचा रिमोट दुसऱ्यांकडे दिलाय. कोणी साधा हॉर्न जरी वाजवला तरी आपल्याला त्रास होतोच आहे. इतकं सेन्सिटिव्ह बनलोय आपण, कारण नाहीये. ठीक आहे. ह्या गोष्टी मी का सांगते, कारण लेवल 1 काय आहे, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज आहे. रेकी काय बघणारच आहोत, पण रेकीचा जो उद्देश आहे लेवल 1चा म्हणजे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, तेच नाही घडलं तर लेवल 2 ला येऊन काय करणार आपण. लेवल 2 ला तेव्हा प्रवचन नाही, तेव्हा शिकवणं तुम्हाला नाही, तेव्हा डायरेक्ट तुम्हाला टेक्निक दिल्या जाणार, प्रॅक्टिकल करायचे आणि रिझल्ट आणायचा. म्हणून जे काय प्रवचन ऐकायचं इथून ऐकून घ्या. लेवल 2 ला मी काल काय बोलले, लेवल 2 लेवल 3 ला गेल्यावरती आपल्याला एवढं सगळं काम म्हटल्यापेक्षा शिकायचं आहे, अप्लाय करायच्या आहेत टेक्निक स्वतःच्या आयुष्यामध्ये, आणि त्यासाठी आपल्याला 24 तास बाय डिफॉल्ट प्लॅन करावा लागणार आहे. तेव्हा बसून मी असे लेक्चर नाही देऊ शकत, आता असं वागा हा, तसं वागा हा, नाही. तेव्हा मी स्ट्रिक्ट करताय की नाही, काय केलं, कुठपर्यंत आलं. ओके. त्यामुळे लेवल 2 ला झाल्यावर अरे लेव्हल 1 ला तर एवढं चांगलं बोलले आमच्याशी, आता आम्हाला असं का धारेवर धरले. अरे रिझल्ट येणं गरजेचं आहे, हील करत आहोत स्वतःला, आणि दुसऱ्यांना करणं एक जबाबदारी आहे, खाऊ मस्करी नाहीये. ओके. त्यामुळे तिथे मग मी कोच असते, इथे आपण ट्रेनर आहे, चालेल, पण तिकडे मी कोच बनते. कोच आणि ट्रेनर मध्ये फरक आहे की नाही. ट्रेनर सांगणार की बाबा अशी अशी मशीन आहे, हे बटन दाब, झालं तुझं काम, पुढचं कर. कोच काय करणार, तुला हाताला धरून शिकवणार, चुकलास परत कर. ठरवून घे. ओके. मग त्यातला माझा कोच जागृत होतो लेवल 2 आणि लेवल 3 ला. आता डिफरन्स सांगितला, इनडायरेक्टली मी डिफरन्स सांगते लेवल 2 आणि लेवल 1 चा. आणि हे मी का बोलत आहे, रिपीट गोष्टी मी का करत आहे, कारण की ते ट्रान्सफॉर्मेशन आपल्याकडे करून घ्यायला हवं. कारण की आपल्याकडे 7च दिवस आहेत, 7 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला. त्यासाठी काही गोष्टी मी ते रिपीट करणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळलेलं आहे. आनंदाचा रिमोट स्वतःकडे घ्यायचा आहे, इतरांना द्यायचं नाही. सबकॉन्शियस माइंड मध्ये हे बघा, स्क्रीन कुठे आहे आपली, एक मिनिट हा, जस्ट अ सेकंड. हे बघा, आपण जिथे रिमोट करतोय, तो रिमोट जो आहे तो आपल्या हातात पाहिजे, पण स्क्रीन कुठे आहे, स्क्रीन म्हणजे माझे सबकॉन्शियस माइंड आहे. तिथे सगळे पिक्चर्स चाललेले आहेत. NLP मध्ये आम्ही तेच करतो. ठीक आहे, ते राहू देत, फक्त इथे आता आलं म्हणून मी उल्लेख केला. पण सबकॉन्शियस माइंड ही आपली स्क्रीन आहे, आणि त्या स्क्रीनचा रिमोट जर आपल्याकडे असेल तर तिला आपण प्रोग्रामिंग करू शकतो. हा जर दुसऱ्यांकडे गेला तर प्रोग्रामिंग दुसऱ्यांच्या हातात, आणि हा जर त्यांच्या हिशोबाने तयार झाला, प्रोग्राम झाला, तर माझी प्रोग्रामिंग झाली ना, दुसरे तयार करतायत. सोपी गोष्ट आहे, पण खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण खूप वर्ष असंच झालंय, जन्म झाल्यावरती आपल्यावर संस्कार झाले. साधं नाव स्वतःच स्वतः नाही ठरवलंय, बरोबर आहे की नाही. कोणाच्या पोटी यायचं हे ठरवून आलोय सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये. पण आता बाहेर आल्या आधी काय बोलतो तो, सोहम 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 पोटात असताना, बाहेर आल्यावर कोहम कोहम कोहम, कोण मी कोण मी कोण मी. बरोबर आहे का. हेच कोणी सांगितलं, समाजाने सांगितलं आपल्याला. रिमोट दुसऱ्यांच्या हातात दिले की नाही जन्मताच, परत घ्या. हे शिकायला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये गेली का मी. या देवाने आयतं टाकले जन्माला, एवढ्या युनिव्हर्सिटीमध्ये अनुभवाचे बोलत ते सांगते. आपण कोकणात काय बोलतो, आड्यात असेल तर पुरात येणार आहे, आतमध्ये असेल तर बाहेर येईल. नाही तर पाठ करून प्रवचन नाही कोणाला देता येत. सॉरी, ते प्रवचन ठरतील मग, पाठ करून केलेले हे प्रवचन नाही. ठीक आहे. ते सुद्धा आता प्रवचन करणारे ओरडतील मला, तसं नाहीये, सांगते मी. स्टोरी टेलिंग नाहीये गोष्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायचे, स्वतःला फोकस करायचं, सबकॉन्शियस माइंडचं पॅटर्निंग स्वतःला करायचं. कारण ते आपल्या जन्माचं मूळ आहे, आपल्या
हाडामासाच्या शरीराचं नाही, तर आपल्या आत्म्याच्या सुद्धा जन्माचं आणि त्याचं कनेक्शन एकत्र आहे. आत्मा म्हणजे काय? व्हायब्रेशन आहे ते पण एक. त्या आत्मा म्हणून काय असं दिसतो का कुठे? ते पण सटल व्हायब्रेशन मध्ये एक एनर्जी येते, बरोबर? ती येते सारखी सारखी जन्माला. का आत्मा म्हणून असं लिहून येतं, मेल आहे म्हणून आत्मा, फिमेल आहे म्हणून आत्मी नाही. ती एक एनर्जी आहे. कळतंय? आता सिरियस होऊ नका, आपण त्या ह्याच्यात नाही जातो. पुन्हा इकडे येऊया सबकॉन्शियस माइंड आणि व्हॉट इज रेकी. आता बोलाल कधीपासून बोलताय व्हॉट इज रेकी? व्हॉट एक्झॅक्टली शिकवणार कधी आम्हाला व्हॉट इज रेकी? तर रेकी, आता मला सांगा, रेकी आपल्याला कोणाला माहित आहे का? काय रेकी आहे? रेकीचा अर्थ काय? एनी आयडिया व्हॉट इज रेकी? ऐकून आहोत आपण किंवा एखाद्याला माहितीच आहे, पुन्हा ऐकत आहात. रेकी लेवल 1 झालेले पण याच्यामध्ये खूप असू शकतात, आय गॅरंटी. ब्रह्मांडीय ऊर्जा. कसं आलं? ब्रह्मांडीय ऊर्जा. अजून रेकी म्हणजे काय? काही 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 कोणत्याही फॅक्टर्स मध्ये सांगा. तुम्हाला अंदाज असेल तर अंदाज सांगा. युनिव्हर्सने दिलेली आपल्याला की आहे. युनिव्हर्सने दिलेली आपल्याला एनर्जी आहे. आणि एक सर्वव्यापी ईश्वरीय ऊर्जा. कोण बोललं? सर्वव्यापी. हा, ओके. अजून सगळे बरोबर आहेत. सगळे ब्रह्मांडातली ऊर्जा, ठीक आहे. सगळे आपापल्या हिशोबाने परफेक्ट उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी. तर प्रत्येक जण आपापल्या फॅक्टर मध्ये सुद्धा परफेक्ट आहे. आता मला सांगा, एखादी गोष्ट आपल्याला शोधायची आहे, तर आपण कुठे जाणार? गुगल. गुगल. जा सगळ्यांनी. नको, आता मीच जाते. गुगल. आता इथे मी पण सांगू शकत असते ना, गुगल वरती जा. कशाला बोलायची गरज होती मला? कारण जोपर्यंत आपल्याला गुगल सांगत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास पटत नाही, हो की नाही? तो गुगल मध्ये आपण जाऊन विचारलं की बाबा, रेखीचा मिनिंग काय इन मराठी? सर्वव्यापी जीवन ऊर्जा किंवा संजीवन शक्ती म्हणजेच काय आहे? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. युनिव्हर्सल लाईफ फोर्स म्हणजे सर्वव्यापी जीवन ऊर्जा. मग त्याला आपण जीवन ऊर्जा बोलू, जीवन शक्ती बोलू, प्राण ऊर्जा बोलू, हिलिंग एनर्जी बोलू. अर्थ काय आहे? सर्वव्यापी जीवन ऊर्जा. ओके, रेखीचा अर्थ कळला आहे? आता याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? रेखी म्हणजे काय? जी माझ्यात आहे, तुमच्यात आहे, प्रत्येक सजीवात आहे, प्रत्येक निर्जीवात आहे, अॅनिमल्स मध्ये आहे, डोंगर दऱ्या निसर्गामध्ये सगळीकडे ती अवेलेबल आहे. कारण ही दिली आहे कोणी? ब्रह्मांडाने. ब्रह्मांड हा तिचा स्त्रोत आहे. म्हणून मी काय म्हणते, माझ्याच गुरूंचे बोल आहेत, रेखीला आपण मागून मागून थकू, पण रेखी देऊन देऊन थकणार नाही. रेखीला एक वेळ आपण मागून मागून थकू, पण रेखी आपल्याला देऊन देऊन थकणार नाही, कारण तीच तर सगळ्यांचा स्त्रोत आहे, ब्रह्मांड. रेखी म्हणजेच ब्रह्मांडाची ऊर्जा. भाषा फक्त चेंज झाली, अर्थ तोच आहे. कारण उगमच भारतात आहे, सनातन हिंदू संस्कृतीमध्ये. ओके. आणि तो घास, भारताचा घास, फिरून फिरून सगळ्या देशातून परत आपल्याकडे आलेला आहे. आणि आता पुन्हा नव्याने आपण ते शिकत आहोत. रेखीची हिस्ट्री पण बघू. ठीक आहे. रेखी म्हणजे काय आपल्याला आता इथे कळलेलं आहे. आता पुन्हा आपण बघूया की रेखी इन हॉस्पिटल्स. रेखी हॉस्पिटल्स मध्ये यूज होते का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. रेखी हॉस्पिटलमध्ये यूज होते का? येस. आधी आपण इमेजेस बघू. होते रेखी हॉस्पिटलमध्ये यूज. हिलिंग दिली जाते हॉस्पिटलमध्ये रेखीची. AI जनरेटेड इमेजेस नाहीयेत, रिअल इमेजेस आहेत. हे आता हे नाही, हे वाले इमेज, हा वाला इमेज, हा हा
इथे रेकी दिली जाते ना, हा इमेज. म्हणजे रेकी हॉस्पिटलमध्ये देतात की नाही देत? ओके. जर रेकी हॉस्पिटलमध्ये दिली जात असेल तर रेकी अंधश्रद्धा असू शकते का? हा दुसरा प्रश्न यायला पाहिजे आपल्या मनात, उत्पन्न व्हायला पाहिजे. रेकी हॉस्पिटलमध्ये युज होते तर रेकी अंधश्रद्धा असू शकते का? नाही. नाही. मग त्या डॉक्टरांनी अलावच नसतील केलं ना. नाही. पुन्हा हवं तर आपण टाईप करून बघूया, कारण की मी सारखं गुगल का दाखवते, नाहीतर आपल्याला पटणं कठीण आहे. हं? रेकीन हॉस्पिटल झालं. आता बघूया खरोखर होतं का. US मध्ये, एकट्या US मध्येच हजारो हॉस्पिटल्समध्ये रेकीचे जे हीलर्स आहेत त्यांना अपॉइंट केलं जातं. त्यांना लाखो महिन्याला पगार दिला जातो. कशासाठी दिला जातो? कारण ती एक सपोर्ट सिस्टम म्हणून तेव्हा हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते. मग तिथे तुमचं पेन कमी करणं असो, फास्टर रिकव्हरी असो, रिव्हर्स करणं असो, त्या रिलॅक्सेशन असो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी रेकी हॉस्पिटल्समध्ये यूज केली जाते. पण आता जिथे आपण इथे इमेजेस बघितले ह्याच्यामध्ये कुठे तुम्हाला इंडियन इमेज दिसली का? नाही. किंवा कोणता लेख इंडियन दिसला का? हॉस्पिटल्समध्ये लेखी यूज होते इंडियामध्ये? नाही. नाही दिसला आपल्याला. का नाही दिसला? जे मी काल म्हटलं, आपल्याला आपल्या गोष्टींवरती काय आहे, भरोसा आहे का? नाही. इतर देश मध्ये अमेरिका असो, लंडन असो, US हे आपलं रशिया असो, चीन असो, जपान असो, सगळे प्रगत देश आहेत. हो. आपल्यापेक्षा तरी प्रगत आहेत. आपण त्यांच्यापेक्षा प्रगत होतो. आत्ताच्या घडीला ते प्रगत आहेत. मग अशा देशांमध्ये अंधश्रद्धा पाळली जाईल का? जपान सारखा देश, रेकी हा जापनीज शब्द आहे, तिकडून रिइन्व्हेंट झालेला आहे. मग जपान सारखा देश जो फ्युचरमध्ये जगत आहे तो रेकी सारख्या अंधश्रद्धेला थारा देऊ शकतो का? नाही. पण आपल्या भारतामध्ये आता जस्ट कुठे लोकांना हळूहळू कळायला लागलं आहे, हळूहळू आता कुठे लोक परत शिकत आहेत, रेकी काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उगम भारतामध्ये. ठीक आहे. हॉस्पिटल्समध्ये रेकी आपल्याकडे यूज नाही होते, कारण की जे म्हटलं इमर्जिंग आहे, आत्ता कुठे सुरू झालेलं आहे. शिकलेले आहेत लोक, पण आता युट्यूब आलेला आहे, आता पॉडकास्टचं सगळं व्हायरल होत आहे, तेव्हा सगळ्यांमध्ये ती जागृती होत आहे. पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या. ओके. आता हे तरी कळलंय रेकी आहे बाबा, कुठेतरी आहे, खरी आहे, फेक नाहीये. मी हे का सांगितलं, रेकी काय आहे जाणून घ्यायच्या आधीच्या आपल्यामध्ये अजून ऑलरेडी आपण काहीतरी ग्रह करून ठेवले आहेत ते साफ करणं गरजेचं आहे. त्याशिवाय मी कितीही ओरडली रेकी असं आहे तसं आहे आपल्याला पटणारच नाही. बरोबर आहे. त्यामुळे रेकी आहे, सायंटिस्ट यूज करतायत, डॉक्टर यूज करतायत, हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते. सगळे प्रगत देशांमध्ये जर तिला मान्यता आहे, ऑफिशियली त्यांना अपॉइंट केलं जात आहे, म्हणजे ऑफिशियली मान्यता आहे. तर आपल्या भारतामध्ये ऑफिशियली मान्यता आहे का? रूल्स आणि रेग्युलेशन्स असं सेट केले आहेत का? तर नाही. पण शिकवली जाते का? हो. ऑफलाईन कोर्सेस आहेत आपल्याकडे, ऑनलाईन कोर्सेस आहेत. पण पुढचं काय आहे की रेकी भारतामध्ये शिकवली जाते. तर हो, भारतामध्ये युनिव्हर्सिटीज सुद्धा आहे जिथे रेकी शिकवली जाते ऑफिशियली. कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी आहे, तिथे योगा आणि नॅचरोपॅथीच्या अंडर रेकी हा विषय म्हणून शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थानमध्ये, तिथे MSc इन रेकी आहे, म्हणजे रेकी शिकवली जाते ऑफिशियली. प्रॅक्टिस उघडपणे केली जात नाही. कितीतरी डॉक्टर्स आहेत, जे रेकीचा उपयोग करतात. तर इव्हन ग्लोबल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत इंडियामध्ये, पण ग्लोबल युनिव्हर्सिटीज ते PhD इन रेकी सुद्धा प्रोव्हाइड करतात, अवेलेबल करून देत आहेत. पण ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत. ओके, इथपर्यंत कळतं आहे की रेकी शिकवली जाते का, रेकी कुठे आहे, काय आहे. रेकीचा उल्लेख आपल्या अथर्ववेदामध्ये सुद्धा आहे. रेकीचा अनम्यूट का करताय स्वतःला? PB भंडारे, तुम्हाला काही क्वेश्चन आहे?
ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. रेकीचा जो उल्लेख आहे तो आपल्या अथर्ववेदामध्ये सुद्धा आहे. कसा आहे? आपण रामायण बघितलंय, महाभारतच्या सिरियल्स बघितल्या आहे. बघितलंय सगळ्यांनी, बघितलंय, लहान असताना बघितलंय, आता पुन्हा लॉकडाऊन मध्ये बघितलं. त्याच्यामध्ये सुद्धा रेकी होती ना? होती का? होती. होती. कशी होती? ते राम असा करायचा म्हणते असं काहीतरी. राम असा नाही करायचा. राम करायचा. ओके, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं, श्रीकृष्णाने कुब्जा दासी होती, तिच्या पाठीवरून हात फिरवला, उभी राहिली की नाही ती सरळ? स्पर्श चिकित्सा पद्धती होती की नाही? मग रेकी काय आहे? स्पर्श चिकित्सा पद्धती. आपण जे शिकत आहोत, रेकी हा जॅपनीज शब्द आहे, पण अर्थ काय आहे? स्पर्श चिकित्सा पद्धती, जी आपल्या अथर्ववेदामध्ये सुद्धा आहे, आपल्या संतांनी केलेला आहे, आपल्या भगवंतांनी केलेला आहे. मग त्यांचेच अंश आपण आहोत. मग ती ऊर्जा आपल्यामध्ये नाही का? तर आहेच. आता रामांचा उल्लेख केला तर रामांनी काय केलं? अहिल्याला पायाच्या स्पर्शाने दगडाचं रूपांतर, तिला शापमुक्त केलं पायाच्या स्पर्शाने. बरोबर. आता इथे प्रश्न पडतो, अरे ते तर देव होते, लांबूनच करायचं ना, कशाला हात लावायची गरज होती? पण ह्युमन फॉर्म मध्ये आले ना, मनुष्याच्या देहामध्ये आल्यावरती पृथ्वीच्या सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशनने त्यांना जायचं गरजेचं आहे. मग त्यांनी सुद्धा याच विद्येचा वापर केला ना तिकडे. त्यांना काय, वरती बसून बसून पण सगळं रामायण आणि महाभारत करू शकत होते, खाली कशाला आले? हा माझा पहिला प्रश्न असायचा. सगळ्यांचाच असतो लहानपणी, महाभारत रामायण एवढं सगळं करायची गरज काय होती? वरूनच चक्र फिरवायचे. पण देवालाही मोह आहे ना पृथ्वीवरती जन्म घेण्याचा. वैकुंठात किती वेळ बसणार आपण? एक अभंग आहे, तर अभंग मला शब्द आठवत नाही, पण तो अभंग आहे की देवाला सुद्धा मोह आहे पृथ्वीवरती जन्म घेण्यासाठी. वैकुंठात बसून बसून तो कंटाळलाय. तर तेव्हा कुठे मग हे रामायण महाभारत घडतं. ओके, आता तिकडे नको जायला, बॅक टू रेकी. रेकी ह्या शब्दाची जर फोड केली, त्यातला रेचा अर्थ काय आहे? कोणाला माहिती आहे? कोणतरी बोललेलं आता रेकी. सर्वव्यापी. आणि की म्हणजे जीवन ऊर्जा, प्राण ऊर्जा, जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवन ऊर्जा किंवा शक्ती. आता कधी कधी ना ह्याचा थोडासा अपभ्रंश होतो किंवा गैरसमज होतो, कारण की रेकी नावाचे 2 शब्द आहेत. स्पेलिंग इंग्लिशमध्ये रेकी बघायला गेलं तर स्पेलिंग वेगळी येते, मराठीमध्ये लिहिताना फक्त तिचा ती वेलांटी आहे ती वेगळी होते, पण बोलताना रेकीच म्हणूनच बोलतो. प्रोनाऊन्सिएशन कडे एवढं ध्यान जात नाही. त्यामुळे रेकी आपण ऐकलेली असेल, जिथे 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 आतंकवादी हल्ला झाला तिकडे बोलतात की रेकी केली गेली, असं झालं तसं झालं. पण ती रेकी कोणती? ही रेकी म्हणजे आपण जे शिकत आहोत, जी आपल्या पूर्ण जीवनाला बदलणार आहे, स्पर्श चिकित्सा पद्धती आहे, सार्वत्रिक जीवन ऊर्जा आहे, तो जॅपनीज ओरिजिनचा शब्द आहे, वर्ड आहे. पण दुसरी जी रेकी आहे ती काय आहे? तिचं ओरिजिन ऍक्च्युली आहे फ्रेंच वर्ड, तिचा इन्फॉर्मली ब्रिटिश वर्ड दिला गेला, त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे, RECCE. त्या रेकीचा अर्थ आहे की एखाद्या जागेचे जाऊन शहानिशा करणं, अवलोकन करणं, सर्वे करणं. बरोबर आहे. त्यामुळे बातम्यांमध्ये ऐकताना आपल्याला वाटतं की रेकी केली त्याने. रेकी नाही, ती रेकी वेगळी, ही रेकी वेगळी. त्याने इथे सुद्धा आपली थोडासा गडबड गोंधळ होऊ शकतो. आता आपण बघितलं रेकी काय नाहीये, अंधश्रद्धा नाही, हे नाहीये, ते नाहीये. मग आता आपण बघायचं की रेकी मग एक्झॅक्टली काय आहे. आपण हे बघितलं की आपल्या देशामध्ये तसं बघायला गेलं रेकीला पूर्णतः मान्यता नाही आहे. बरोबर आहे. ह्याचं कारण हे आहे, चूक आपली आहे, चूक म्हणण्यापेक्षा आपला तो एक पॅटर्न वर्षानुवर्षाचा तो पण तयार झालेला आहे की आक्रमणं झाली, मुघल आले, इंग्रज आले, सगळं आले, भीतीपोटी आपण टाकून दिलं आहे किंवा बाजूला सारलेलं आहे किंवा त्यांचे कल्चर आपण अडॉप्ट करत गेलेलो आहोत. आणि वर्षानुवर्ष त्यामुळे काय झालं, ते जे वेदांमध्ये लिहिलेलं होतं, पुराणांमध्ये रेकीबद्दल लिहिलेलं होतं, ते बाजूला सारलं गेलं. कळतंय? पण हे पक्क लक्षात राहणं गरजेचं आहे की तिचं ओरिजिन हा कुठे आहे?
आपल्या भारतामध्ये आहे. त्यामुळे तेव्हा आपल्याला पटेल, तेव्हा आपण स्वतःमध्ये आपण हे करू शकतो की येस रेकी आहे आणि तिचा उगम सुद्धा माझ्यामध्ये आहे. भारतामध्ये सोडा, माझ्यामध्ये आहे. स्पर्श चिकित्सा पद्धती बघितलं. आता मला सांगा, रेखी ही लहानपणापासून आपण युज करतोय, पण आपल्याला माहित नाहीये. का माहित नाहीये? रेकी करण्यासाठी आपल्याला शिकणंच गरजेचं आहे का? आहे, कारण की ते जागृती होणं गरजेचं आहे, मानते. पण रेकी आपण याच्या आधी करत नव्हतो का? कधी करतोय. रोजच्या आयुष्यात आपण रेकी जगत आहोत, पण त्याची जागृती नाहीये. कशी नाहीये? एखादं बाळ रडत असेल, आईने त्याला पुढ्यात घेतलं, जवळ घेतलं, बाळ शांत का होतं? लहान बाळ. स्पर्श आईचा. एखादा मित्र, एखादी मैत्रीण उदास असेल, पाठीवरून हात जाऊन फिरवला, बरं वाटतं? स्पर्श आहे ना, हील होते ना ती व्यक्ती. रोजच्या जीवनामध्ये आपण करतो, पण रेकीमध्ये लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. मोठ्यांचे जेव्हा लहान मुलं जाऊन नमस्कार करतात, आपल्या तोंडातून काय, तुझं कल्याण हो, तुझं भलं हो. काय करतोय? हिलिंग तर देतोय, इंटेन्शन तर देतोय त्याला. त्याला काय देतोय आपण? इंटेन्शन देतोय. त्याचं भलंच होणार आहे ना, त्याचं काय वाईट होणारच नाहीये. या पद्धतीचं इंटेन्शन आतून आलं आणि त्या पद्धतीने काम केलं गेलं. ओके. आता सार्वत्रिक ऊर्जा आहे, सगळं बघितलं, चिकित्सा पद्धती आहे. रेकीमध्ये कोणताही नकारात्मकतेला थारा नाही, आणि असं जर कोण म्हणत असेल तर त्या व्यक्तीला टाटा बाय बाय करायचं. मी ते दोन्ही सांगते, रेकी काय आहे आणि रेकी काय नाही. जर एखादं कोण म्हणत असेल की रेकीमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक गोष्ट करता येतं, तर नाही, रेकीमध्ये थारच नाहीये नकारात्मक गोष्टींना. ओके. कारण की रेकीमध्ये काय आहे? फक्त तेरा मंगल मेरा मंगल आणि जन जन का मंगल. रेकीमध्ये आधी मेरा मंगल करावा लागेल, मगच तेरा मंगल करू शकतो, आणि त्याच्यानंतर मग समाजाचं मंगल करा. ओके. नेक्स्ट, रेकीचा अर्थ आपण बघितला. रेकीला हा जॅपनीज शब्द आहे. डॉक्टर मिकाऊ उसुई ह्यांनी रेकीला रिइन्व्हेंट केलं. त्यांना रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कव्हरर म्हणतात रेकीचं. आणि रेकीला विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आपल्यामध्ये आपण प्राण ऊर्जा बोलतो, चीनमध्ये तिला ची बोलतात, रशियामध्ये तिला बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात, इंग्लिश जे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्याला होली लाईट किंवा होली स्पिरिट बोलतात. एनर्जी सेम आहे, फक्त शब्द बदललेले आहे. नेक्स्ट, आपल्या संस्कृतीमध्ये आहे अथर्ववेदामध्ये, दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड. तर आता मी काय म्हटलं की रेकी आपण जन्मापासून करत आहोत, तर मग रेकी शिकायची कशाला? रेकीचे शक्तिपद घ्यायचा कशाला? रेकी अट्युनमेंट काय गरजेची आहे? जे मगाशी म्हटलं, आईच्या पोटात असताना सोहम बोलत होतो, स्वतःची जाणीव होती, बाहेर असल्यावर ती जाणीव पुसली गेली, स्वतःची ओळख पुसली गेली. म्हणजेच काय, आपलं जे कनेक्शन आहे या ब्रह्मांडासोबत ते हळूहळू हळू वीक होत 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 ते बंद पडलंय. मायेमध्ये आलो आपण, ताण आला, तणाव आला, एक्सपिरियन्सेस आले, वेगवेगळे लोकांशी भेटी झाल्या, अपेक्षा वाढल्या, कामं वाढली, संधी वेगवेगळ्या, संस्कार वेगवेगळे, प्रसंग वेगवेगळे, या सगळ्यांच्या गोंधळामध्ये काय झालं, तिकडचं कनेक्शन लूज झालं किंवा कट सुद्धा झालं. टाळू हळूहळू भरते ना आपली, नंतर घट्ट होऊन जाते. तर आता ते कनेक्शन परत प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला रेकीच्या शक्तिपाताची किंवा अट्युनमेंटची गरज असते. ऊर्जा आहे आपल्यात, पण त्याच्याशी कनेक्शन कोण आपल्याला करून देणार? पुन्हा गेलेलं तुटलेलं कनेक्शन पुन्हा जोडून घ्यायचं असेल तर आपल्याला शक्तिपात करावा लागतो. आणि हे कनेक्शन प्रस्थापित पुन्हा करणं आणि तो प्रवाह पुन्हा सुरळीत करणं म्हणजे शक्तिपात. सोप्या शब्दात सांगितलं, शक्तिपात म्हणजे काय? अट्युनमेंट. शक्तिपात असं वाटतं काहीतरी बंद रूम मध्ये काहीतरी करतात ते लोक. अरे काय करतात? पूर्वी असं व्हायचं,
तेव्हा काय व्हिडिओज नव्हते, तेव्हा काय हे नव्हते, युट्यूब नव्हते की त्याच्यामुळे सगळ्यांना कळलं की शक्तिपात नेमका काय आहे. आता तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे तर समजून घ्या. कोणाला तिसऱ्या व्यक्तीला एंटर नाही करून द्यायचं, कारण की एनर्जी तिथे काय होणार, डिस्ट्रॅक्ट होणार. तेवढंच त्याच्या पाठी लॉजिक आहे, बाकी काही लॉजिक नव्हतं. म्हणून शक्तिपात काय आहे, तो तुटलेला एनर्जीचा प्रवाह ब्रह्मांडासोबत पुन्हा जोडून देणं आणि तो प्रवाह सुरळीत करणं. ओके, कळतंय? शक्तिपात का महत्वाचा आहे, का करतात आणि म्हणजे काय. ओके, नेक्स्ट. कळलंय. ओके, दे पुढे काय म्हणायचं आता. रेकीमध्ये आपण काय करू शकतो, नकारात्मक गोष्टींना थारा नाहीये, बरोबर आहे. तर एखादा रेकी ग्रँड मास्टर, आपण काय बोललो, लेवल 3 नंतर रेकी ग्रँड मास्टरचा कोर्स असतो. तर रेकी ग्रँड मास्टरचं काम काय आहे, तर रेकी ग्रँड मास्टर हा तुटलेला प्रवाह पुन्हा जॉईन करून देतो. म्हणजेच एखादा प्लंबर कसा करतो, एखादा पाईप मध्ये कचरा साठलेला असेल तर कचरा बाजूला करतो आणि पाण्याचा प्रवाह व्हायला लागतो प्रॉपर. सेम तसंच तो एनर्जी स्वतःच्या माध्यमातून, एखादा हिलर असो, ग्रँड मास्टर असो, लेवल 3 नंतर तुम्ही प्रॅक्टिशनर बनणार, मास्टर हिलर बनणार, त्याच्यानंतर ग्रँड मास्टर. जे लोक ग्रँड मास्टर करतात किंवा जे लोक 3rd लेवल पर्यंत करतील, दे विल बी कॉल्ड ॲज रेकी मास्टर प्रॅक्टिशनर. हिलर काय करतो, प्रॅक्टिशनर काय करतो, स्वतः हा माध्यम असतो. हे लक्षात ठेवायचं, रेकीमध्ये आपण केवळ माध्यम. ती ऊर्जा माझी नाही, ती ऊर्जा तुमची नाही, ती ऊर्जा त्याची. आपण फक्त माध्यम म्हणून तिकडे उपस्थित असणं गरजेचं आहे. ओके, नळातून जे पाणी येतं ते पाणी नळाचं आहे की तलावाचं आहे, सागराचं आहे की नळाचं आहे, की नदीचं आहे की नळाचं आहे. नदीचं आहे ना, तलावाचं आहे, नळाचं नाहीये. तो नळ आपण माध्यम आहोत. तो एनर्जीचा प्रवाह जो स्त्रोत आहे तो ब्रह्मांड आहे. लेवल 2 आणि लेवल 3 ची तयारी करते मी की आपण केवळ माध्यम. रेकीमध्ये एकच रूल आहे, एकच नियम आहे, ते म्हणजे स्वतःची नियत सोडून वागायचं नाही. बाकी कोणतेही नियम नाही रेकीमध्ये. नियत सोडू नका, बस नियतीने वागा. कळलं इथपर्यंत? भगवान बुद्ध ह्यांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये देखील रेखीचा उल्लेख केलेला आहे. त्यांचे जे अनुयायी किंवा पहिले पूर्वीचे जे महर्षी, ते जेव्हा जंगलातून जायचे, त्यांचे अनुयायी फिरायचे जंगलातून, तेव्हा काय जंगलामध्ये क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स होते का? मग तेव्हा कोण आजारी पडत नव्हतं. तेव्हा चिकित्सा कशी केली जायची, स्पर्श चिकित्सा पद्धती. तंत्र मंत्र आणि यंत्र, तंत्र मंत्र यंत्र, अरे काय मोठी गोष्ट आहे. हे लेवल 2 ला सांगते तंत्र मंत्र यंत्र काय असतात, पण आता तुम्हाला सांगून टाकते. तंत्र, मंत्र आणि यंत्र. मंत्र म्हणजे आपले अफर्मेशन, जे काल शिकलो, लेवल 2 चा टॉपिक आहे. तंत्र काय, जे आपल्या टेक्निक्स आहेत. यंत्र काय, आपण मीडियम, माध्यम, आपले हात, आपण यंत्र. तंत्र मंत्र यंत्र काय वेगळं नाहीये. समजतं इथपर्यंत? पटतं? तर हे बघितलं. आता बघूया रेखीची 5 तत्व म्हणजे काय. तत्व खूप सोपी आहेत. जेव्हा मी बोलायला लागेल तेव्हा अरे हे काय, हे तर लहानपणी ऐकले आम्ही. ही तत्व दिली कोणी जगाला? डॉक्टर मिकाओ उसुई, जे जपानचे. उद्या आपण हिस्ट्रीमध्ये बघू, त्यांचा सगळा उल्लेख करू. पण त्यांना काय म्हणतात, रेकीचं, आपण इंडियन लोक बोलतात त्यांना रेकीचं रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कवरर. जपानी त्यांना रेकीचा फाउंडर म्हणणार, आपण त्यांना रिइन्व्हेंटर म्हणतो, कारण की फाउंडेशन आपल्याकडे आहे. ओके, तर त्यांनी काय दिली, रेकीची 5 तत्व दिली, जी लहानपणापासून आपण शिकत आहोत. मराठी शाळा त्याच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या, कारण की रोजचं फीडिंग केलं जायचं, सुविचारले होते. तेच आपण रिपीट करतोय, 5 तत्व. तुम्ही म्हणाल की अरे हे काय 5 तत्व, ते बोलले की ठीक आहे ना, रोजच्या जीवनातले आहेत ना. पण त्यांनी पुढे 2 फक्त वर्ड्स तिथे ऍड करून दिले. त्यांनी लिहिलं केवळ आज के लिए, आजचे दिवस, फक्त आजच्या दिवस हे कर. ते हुशार होते ना, त्यांनी 5 तत्व दिले, त्याच्या पुढे 2 शब्द ऍड करून दिले, केवळ आज के लिए.
त्यातलं पहिलं तत्व आहे केवळ आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. केवळ आजच्या पुरतं मी चिंता नाही करणार. ओनली फॉर टुडे. हे काय आहे? हे काय तत्व आहे का? ही 5 तत्व जोपर्यंत रोमामध्ये शिरत नाहीयेत ना तोपर्यंत लेवल 2 आणि लेवल 3 ला काही नाही करू शकत. ह्याच्यातूनच नियत निर्माण होणार आहे आणि त्याच्यानेच आपण दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी काहीतरी भलं करू शकतो. रेकी कोणाच्या हातात येते? ज्याला ह्या ब्रह्मांडाने संमती दिली आहे की तू तुझ्या हातून कोणाचं तरी भलं करू शकतोस, त्याच्याच हातात रेकी आहे. आपल्या ग्रुपमध्ये 400 लोक आहेत, सगळ्यांच्या हातात रेकी येणार आहे का? हा महत्वाचा पाठ. असं का होतं? त्याच्यासाठी पण वेळ यावी लागते. तर रेकीचं पहिलं तत्व काय होतं? केवळ आज के लिए मी चिंता नाही करूंगा, कारण की चिंता करून कोणाचं भलं झालं नाही, त्याच्यातून काही आपल्याला सोल्युशन मिळत नाही आहे. ओके. दुसरं तत्व दिलं ओनली फॉर टुडे. केवळ आज के लिए, फक्त आजच्या दिवस मी क्रोध नाही करणार. मॅडम हे शक्य आहे का? क्रोध नाही करणार? माणूस आहे आपण, राग तर येणारच आहे आपल्याला, कारण रोज नवीन नवीन घटना घडणार, रोज नवीन नवीन इव्हेंट्स असतात. कॅप्चर ऑफ इव्हेंट आहे, रोज नवीन नवीन माणसं आपल्याला भेटणार. राग येणारच, काहीतरी आतून हलणारच. त्यासाठी एक मंत्र देते तुम्हाला. एक टेक्निक आहे, मंत्र नाही, ही एक टेक्निक आहे जी लेवल 2 लेवल 3 मध्ये ऍक्च्युअल मध्ये करायची असते. ती आता इथे शिकवत आहे. एकच, कॉर्ड कटिंग. काय बोलतात त्याला? कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग वरती आता वेगवेगळे कोर्स आहेत एवढ्याशा भागावरती. त्यातलं एक गोष्ट शिकवते, ते म्हणजे ज्या क्षणाला डोक्यामध्ये नेगेटिव्ह विचार आले, एखाद्याबद्दल राग आला, द्वेष आला, चुकीच्या गोष्टी जर एखाद्याबद्दल मनामध्ये उत्पन्न होण्यास सुरुवात झाली किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल क्रोध आला, भांडण आता होणारच आहे, तेव्हा थांबायचं जरा आणि काय करायचं? आपल्या नाभीपासून कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायच्या, फिजिकली ऍक्च्युअली ऍक्शन करायची. कट डिलीट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. काय करणार? आता इथे माझं नाभं दिसत नाही, मी इकडे दाखवते. समजा इथून मला डिस्कनेक्ट करायचंय. डिलीट कट 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 करायचंच आहे. कुठे करायचं? नाभी का? नाभीपासून जन्म, नाभीपासूनच 72,000 नाड्या आहेत, तिथूनच अदृश्य ऊर्जांची कॉर्ड आपली कनेक्ट होते. ओके. तिथूनच आपण लोकांच्या ऊर्जांशी कनेक्शन करतो पहिलं, कारण तिथे 72,000 नाड्या, कोर आहे आपला तो, तिथूनच जन्म आहे. सो डिस्कनेक्ट, अदृश्यच्या ऊर्जांच्या कॉर्ड्स असतात, यू नीड टू डिस्कनेक्ट दॅट. डिलीट कट 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 किंवा डिस्कनेक्ट 3दा फक्त बोलायचं. वापरायला घ्या. ज्या दिवशी वापराल तुम्हाला अनुभव मिळणार. लेवल 2 लेवल 3 मध्ये तर हे स्टेप आहे आपल्या टेक्निकचे. त्यामुळे एक गोष्ट सांगितली, तुम्हाला सोल्युशन दिलं, कारण की मॅडम एवढा वेळ तर तुम्ही प्रॉब्लेम सांगता, सोल्युशन कधी देणार? नेगेटिव्ह विचार आला रे आला, डिलीट कट 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 डिस्कनेक्ट. दुसरी गोष्ट, एखादा समजा आपल्याशी भांडतोय, मॅडम एवढा भांडतोय, मी काय ऐकत राहू त्याचं? ऐकू नकोस, पण रिप्लाय पण करू नकोस. पॉज घे, अर्ध्या सेकंडचा पॉज घे. रिॲक्शन नाही द्यायची त्याला आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. काय द्यायचा? रिस्पॉन्स. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मध्ये फरक आहे. तू 1 मारली, मी 2 मारणार, रिॲक्शन दिली आपण. ते जरा अर्धा सेकंड पॉज घ्या. सतत विवेक बुद्धीला जागृत करा, म्हणजे फिल्टर करा त्या विचारांना आणि मुखातून काढा. अरे बापरे, एवढं सगळं करायला कुठे वेळ आहे? तो तेवढा भडकलेला आहे. प्रॅक्टिसने हळूहळू ती गोष्ट येणार, तेव्हा बाय डिफॉल्ट रिस्पॉन्सच निघणार, रिॲक्शन निघणारच नाही आपली. जेव्हा रेकीच्या प्रॅक्टिसेस किंवा सगळं आपण करायला लागतो, आपोआप ते ऑटोमेशन मध्ये जातो, आपण रिस्पॉन्सच येतो, रिॲक्शन नाही येत पटकन. सो 2 गोष्टी सांगितल्या. अशा वेळेला काय करायचं? नेक्स्ट आहे तिसरं जे आहे, केवल आज के लिए ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. ईमानदारी, फक्त आजच्या दिवस इमानदारीने वाग. आणि हेच कठीण आहे आपल्याला, सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. अरे असं झालं तर मग या जगामध्ये भ्रष्टाचार कसा काय उरेल? हो की नाही? आणि ते कसं चालेल? कलियुगात राहतो आपण, रामराज्य नाही का येणार?
राम आणि कलियुगामध्ये राम राज्य येऊन देऊ का आम्ही? बरोबर आहे. म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जोपर्यंत इमानदारी नाही, दुसऱ्यांसाठी काम नाही करू शकत. पटतंय? नेक्स्ट, ईमानदारी से उपजीविका का साधन जुटाऊंगा. कारण हे बघा, जबाबदारी प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाला जबाबदारी आहे. गृहिणीला आहे, वर्किंग वुमेनला आहे, वर्किंग मेलला सुद्धा आहे, लहान मुलांना सुद्धा आहे. त्याच तीच कामं करून माणूस कंटाळतो. ऑब्व्हियस आहे, कंटाळणारच. तेच मी पण तेच बोलून बोलून पण मला कंटाळा येतो. तेव्हा आपण पण ही जबाबदारी आहे. तेव्हा कटकट डिलीट करणार का आपण? तिला ओझं समजतो आणि वाहतो रोज. व्हायब्रेशन चेंज करा, दृष्टिकोन चेंज करा. आमच्याकडे NLP ला येतात जेव्हा महिला खास करून, तेव्हा मी सांगते जेवण बनवताना मग खास करून निगेटिव्ह विचार केव्हा येतात? जेव्हा फोकस्ड असतो किंवा काहीतरी काम करत असतो. जेवण बनवताना, चपात्या लाटताना, पीठ मळताना, हे करताना येतात ना विचार, हो की नाही? मग विचार करा, त्या निगेटिव्हिटीने भरलेले जेवण जेव्हा बनवलं, जेवण काय आहे? उदरभरणं नो हे जाण्याचं यज्ञ कर्म. आणि तेच निगेटिव्हिटीने मस्त भरलेले विचार सगळ्यांच्या ताटात वाढतो आपण. काय येणार? हेल्थ येणार की काय येणार आपल्याकडे? मग त्या क्षणाला काय करायचं? कटकट डिलीट डिस्कनेक्ट. किंवा असं गरज नाही गृहिणीचं, इतर कोणत्याही कामामध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीने जर काम केलं डोक्यात घेऊन, तर येणारे रिझल्ट पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असणार? निगेटिव्ह असणार. तर अशा वेळेला आपण काय करतो? एनर्जी स्विच करायची. कट डिलीट करू शकतो किंवा एखादा अभंग लावा. अभंग नसेल जमत, गाणं लावा ना चांगलं. एनर्जी स्विच करा, व्हायब्रेशन चेंज करा, स्वतःची आणि घराची. छोट्या छोट्या टिप्स सांगते मी, कारण की अजून शक्तिपद नाहीये, प्रॅक्टिकल नाही सांगू शकत. नेक्स्ट, इथपर्यंत समजते सगळ्यांना? पटते का? जबाबदारी प्रत्येकाची गरजेची आहे. एखादा तो मजूर असो नाही तर डॉक्टर असो. फाईन. चौथं आहे, सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती थँक्यूची भावना, आभाराची भावना. साध्या आपल्या चपलीचे पण आभार मानले पाहिजेत आपल्याला, हो की नाही? हीच आपली संस्कृती शिकवते. बरं, एकी काय वेगळं शिकवते? सगळ्यात जास्त मोठे आभार कोणाचे मागायला सांगितले आपण? ब्रह्मांडाचे. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचे. तो आहे म्हणून खातोय, त्याच्या जीवावरती आहोत, हो की नाही? असं तर प्रत्येक माणूस आपल्यासाठी गरजेचा आहे. मी आहे म्हणून तू आहेस असं नाही बोलायचं आपण. तू आहेस म्हणून मी आहे. प्रत्येक जण एकमेकांवरती अवलंबून आहात. को एक्झिस्टन्स आहे की नाही? बोले माझ्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे पैसा आहे, प्रोव्हाइड करणारा माणूस नसेल तू काय पैसे खाणार? त्यामुळे ग्राउंडिंग गरजेची आहे. ग्राउंडिंग केव्हा येणार? आभार मानण्याने, ग्रॅटिट्यूडने. ग्राउंडिंगच नाहीये, आपण नाही बाकीच्या गोष्टी करू शकत. आभार मानण्याने काय मिळते? आपण ग्राउंडिंग, आपल्याला ग्राउंडिंग मिळते. ठीक आहे, पटतं इथपर्यंत? छोट्या गोष्टी आहेत, लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. काय बोलताय? अरे पण जोपर्यंत ह्या तुझ्या एकेका पेशीमध्ये शिरत नाहीत ना आपल्या, तोपर्यंत मग आपण या पूर्ण याला उतरू नाही शकत. सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच येणार आहे. आणि हे प्रॅक्टिसने होतं, एका दिवसात होणार नाही, मला पण कळत. एका दिवसात नाही होऊ शकत ही गोष्ट. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये रेकीच्या सेकंड अँड थर्ड लेवलला प्रॅक्टिस करायला लागतो, अशा प्रॅक्टिसेस दिल्या जातात की तेव्हा सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आपोआप होतात. पण हे सांगण्याचं लेवल 1 मध्ये का गरजेचं आहे की माहिती असायला पाहिजे की मला काय करायचं. तर सगळ्यात मोठं आणखी एक आभार मानायचे आपल्या मुलांचे. पॅरेंटिंग कोच म्हणून सांगते, जेव्हा केसेस येतात किंवा हिलिंग सुद्धा आम्ही जेव्हा करतो, तेव्हा मुलांचे आभार का मानायचे? IVF सेंटरच्या बाहेर जेव्हा लाईनी बघतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की खरंच मी भाग्यशाली आहे. AMH लेवल लो आहे, इन्फर्टिलिटी आहे, हे आहे, ते आहे. मग त्यापेक्षा आपण भाग्यशाली आहोत की नाही? कशाला मुलांना दोष द्यायचे? आणि एक पॅरेंटिंग कोच म्हणून पण सांगते, जेव्हा मुलांना घेऊन येतं, हा असा वागतो असा, अरे थांब, ह्याचं काहीतरी कशाला? आधी तुझं करा. आधी पॅरेंट्सला सुधरवा.
ती मुलं लहान आहेत, त्यांना जीवनाचं काय अ का ब माहित नाहीये. संस्कार कोणी दिले? बघितलं कोणाला त्यांनी? हातात कोणी कोणी दिले? आपण. सुधारण्याची गरज त्यांना नाही, त्यांना समजत पण नाही आपण कशाबद्दल बोलतोय. हे रोजचे अनुभव आहेत म्हणून मी सांगते. तशा केसेस येतात. तर मुलांमध्ये काहीही इश्यू नसतो, काहीही प्रॉब्लेम नसतो. काउन्सिलिंगची गरज पॅरेंट्सला असते, मुलांना नव्हे. तर हे कळलं आहे. नेक्स्ट काय आहे? आता आपण सगळ्यांचे आभार मानले. 5वं आहे ते म्हणजे माता पिता आणि इतर सर्वांचा सन्मान करायचा म्हणजे रिस्पेक्ट. आयुष्यात जेवढे लोक आहेत आपल्या आजूबाजूला त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. आपली लहान मुलं असो, आपले पार्टनर असो, पती असो, पत्नी असो, आई वडील असो. रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळेल. खास करून महिलांना काय इश्यू असतो? मला रिस्पेक्ट मिळत नाही, कारण की तू स्वतःसाठी कधी उभी राहिली नाहीयेस. उभी राहा. अशा ज्या विचित्र विचित्र जेव्हा येतात आमच्याकडे केस, तेव्हा असं वाटतं की तेव्हा त्या पण बोलतात, मॅडम बरोबर, आधी नाही उभी राहायची सवयच नाही कोणी लावली आम्हाला. म्हणून एकमेकांना रिस्पेक्ट द्या. रोजचे मेसेजेस येतात, स्टुडंट रोज बोलतात की मॅडम आमच्या ह्याला रिप्लाय का नाही. अरे पण रोज एवढे मेसेजेस आल्यावरती तुमचे मेसेज खाली 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 जातात. जेव्हा अनुभव येतो ना, रोजचे अनुभव येतात, लोक एवढे एक्साइट होतात की पटापट बघत नाहीत रात्र काय, फक्त मेसेजेस करतात की आज हा अनुभव आला, उद्या तो अनुभव आला. लिहून पाठवतात. ज्यांना टाईप करता येत नाही ते पेपरवर लिहितात, फोटो काढतात आणि सेंड करतात. का त्यांना टाइम नाहीये? टाइम म्हणजे त्यांना काय खूप असा उगाच टाइमपास करता येते? लोक नाही, रोजचे अनुभव आहेत त्यांना, रोजचे अनुभव. व्यक्त कुठे होणार? महिलांना व्यक्त व्हायचं असतं. लिहून काढतात, फोटो काढतात आणि सेंड करतात. आजचा हा अनुभव आला. छोटे छोटे अनुभव त्यांना त्याच्यामध्ये एक्साइटमेंट वाटते, कारण की रोजचा वेगवेगळं आयुष्य जगतायत. रोज क्षणाला ते लोक जगतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगायला शिकले. जगणं मी पण आहे बाबा. हे रोजचे जगतात आणि त्या एक्साइटमेंट मध्ये जे काही व्हिडिओज पाठवतात, लिहून पाठवतात, त्याच्यामध्ये मला किती आनंद होत असेल. ही खरी हिलरची कमाई आहे. ब्लेसिंग्स. फीस तर आहेच, प्लस जे ब्लेसिंग्स निघतात ना आतून आणि त्यांच्या डोळ्यात येणारे ते आनंदाश्रू, उत्तम. त्यामुळे इतरांचा रिस्पेक्ट. 5 तत्व सोपी आहेत, काही अवघड नाहीयेत, पण त्यांचा ना त्याचा सिरियसनेस कधी कळला नाहीये आपल्याला. तो कळवून घेतोय आज आपण. रिव्हिजन आहे स्वतःच्या जीवनाची. रेकी लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये सगळ्या टेक्निक शिकणार आहोत आपण. कसं करायचं, काय करायचं, कुठे बस, सगळं आहे. लेव्हल 2 मध्ये पण शक्तिपात आहे, प्रॅक्टिकल आहे. पण हे 2 दिवस का महत्वाचे आहेत? लोकांना वाटलं अरे हे काय आम्ही ऐकतोय. तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत हे पण इथे चेक केलं जातं. पेशन्सच नाहीये, तुम्ही हील कसे करणार इतरांना? बरोबर आहे की नाही? बरोबर चाललोय का आपण? ओरडते मी तुम्हाला. ओके, चालेल. तर रेकीची विशेषता काय आहे? रेकी नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकीची विशेषता काय? नैसर्गिक उपचार पद्धती. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हे सुद्धा गैरसमज आहेत. तर तसं काही नाही आहे रेकीचा. कारण की नैसर्गिक त्या ब्रह्मांडाची ऊर्जा काय, तो चुकीचं काय करेल आपल्यासोबत? जिकडून जन्म झाला आहे तो चुकीचं काय करणार निसर्ग? रेकीमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही, नैसर्गिक उपचार पद्धती आहे. जर तुम्ही कोणतं ऑलरेडी औषधं घेत असाल, कोणती ट्रीटमेंट करत असाल, तर रेकी त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करत, उलट त्याला सपोर्ट करते. एखाद्याला समजा थायरॉइड आहे, मायग्रेन आहे किंवा काय, समजा थायरॉइडच्या गोळ्या घेतोय आणि जेव्हा त्याच्यावर हिलिंग सुरू केली जाते तेव्हा थायरॉइडचे जे गोळ्यांच्या डोसेजेस आहेत त्याची इंटेन्सिटी आहे ते डोसेजेस हळूहळू कमी व्हायला लागतात आणि डॉक्टर स्वतःहून नंतर गोळ्या कमी करून बंद करतात. त्याचा म्हणजेच काय अर्थ असं नाही आता रेकी सुरू केली गोळ्या थांबवा लगेच, नाही. रेकी काम कशी करते? रेकी डायरेक्ट काम नाही करत, रेकी आधी मुळावर काम करते. नॅचरोपॅथीमध्ये काय सांगितलं जातं? रोग का मूळ कारण निकालतो, रोग अपने आप हट जाएगा. एखाद्या गोष्टीचं मूळ कारण काढल्यावरती तो इश्यू तिथे उरणारच नाहीये.
मग रेकी त्या लेवलवरती जाऊन काम करते. लगेच तुम्हाला दिसणार नाही आज खाल्लं उद्या आलं, नाही. तूप खाऊन रूप येत नसतं, बरोबर. रेकी आहे ना एकेका लेअर वाईज, आणि ते लेअर्स आपण परवा बघणार आहोत. लेअर वाईज रेकी जाते. म्हणजे तुमचं ऑरा लेवल असो, तुमचं शरीर असो, तुमच्या नाड्या चक्र वगैरे करत करत जिकडे मूळ आहे त्याच्यावर काम करते. आणि त्या मुळाचं कारण जेव्हा बाहेर काढू, इश्यू राहणार नाहीये. आता कळलं रेकी काम कशी करते. रेकीमध्ये साईड इफेक्ट असेल का? हुशार आहे ती. आपण स्वतःला बोलतो बुद्धिमान, नाही. ती खूप हुशार आहे, इंटेलिजंट आहे ती. तिला माहितीये कुठे जायचं, किती वेळ जायचं, किती वेळ काम करायचं. आपण फक्त माध्यम, हात धरून उभं राहायचे फक्त त्याला आठवून. आणि कोणतरी माध्यम लागतं ना. त्यासाठी आपण ठरवत नाही. रेखी हे लेवल 2 मध्ये सांगतो, पण आता सांगते, आपण ठरवत नसतो रेखी किती वेळ आपल्याला हिलिंग द्यायची आहे, कुठे द्यायची आहे. सगळं ती बरोबर करते. जोपर्यंत माझ्यातला मीपणा जात नाही ना, रेकी मध्ये रिझल्ट येत नाही. म्हणून लेवल 1 महत्वाची आहे. नियत, एकच रूल आहे ना, नियत. बाकी काही नाही. आता आपण पटकन बघू रेकी काय नाही. रेकी काय नाहीये. रेकीला कुठलाही धर्म, पंथ, वर्ग नाही. कोणत्या एका पंथाची, कोणत्या एका रिलिजनची रेकी नाही. ओके. रेकीचा मंत्र, तंत्र, संमोहन, राक्षसी विद्या यांच्याशी कोणताही संबंध नाही. ती कोणताही जात धर्म बघत नाही, की बघते तू हिंदू आहेस तुझ्याकडे ऑक्सिजन बघतो का, तू हिंदू आहे तुझ्याकडे जास्त ऑक्सिजन मी देतो, तू हिंदू नाहीये तुझ्याकडे कमी येतो, नाही ना. त्याप्रमाणे रेकीमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी नाही आहेत. ओके. असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही, असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की रेकीमध्ये जन्मदोष दूर केला जात नाही, पण असे सुद्धा केसेस आमच्या समोर आहेत ज्याच्यामध्ये जन्मदोष, स्पेशली जे स्पेशल चाइल्ड केसेस असतात, ऑटिझम असतात, अशा केसेस सुद्धा आपण बघितल्यात. 80 ते 70% रिव्हर्स झालेले आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं, पण काही केसेसमध्ये आपण तिथे सुद्धा इफेक्ट आणू शकतो. रेकी मृत्यूनही टाळ शकते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफेअर करत नाही, पण त्या व्यक्तीकडे समजा वेळ असेल, आपल्याला प्रॅक्टिसने कळतं, आतून इंट्युशन येतं की हे काम करणार आहे की नाही काम करणार आहे. ठीक आहे, तेव्हा जीव वाचवला जाऊ शकतो. पण त्याची वेळच आली आहे, आपल्याला समजतं, तेव्हा आपण तिथे रेकी घ्यायची नाही. त्याकडे वेळ आहे, तुम्ही इंटरफेअर करू शकत आहात, येस यू कॅन डू इट. असे तर खूप केसेस असतात. अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ जाए तर रेकी मदत नाही करत. पण ते सुद्धा रिपोर्ट्स आहेत, तसे सुद्धा केसेस आहेत की अशा ऑटो इम्युन डिसीजेस असतील किंवा कोणत्याही लेवलला गेलेले अति झालेल्या गोष्टी असतात, त्या सुद्धा रिव्हर्स स्टेजेसमध्ये गेलेले असतात, ते सुद्धा रिव्हर्स झालेले केसेस आहेत विथ रिपोर्ट्स. नंतर शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेल्या अवयवाची नवनिर्मिती करू शकत नाही. येस, हे खरं आहे. आतापर्यंत मी ऐकलं नाही की एखादा अवयव गेलेला आहे ऍक्सिडेंटमध्ये वगैरे, त्याची नवनिर्मिती येस नाही होऊ शकत. निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे नाही जाऊ शकत. फक्त जन्म मृत्यूचं करू शकतोय, कारण की जिकडे समजा त्याला वेळ असेल, अजून त्याचा पुढे आहे कालावधी, तेव्हा आपण मदत नक्कीच करू शकतो. आणि बाकीचे जे व्याधी वगैरे आहेत, कर्मा वगैरे, तिथे तर रेकी ऑब्व्हियसली काम करते. ओके, इथपर्यंत कळलं आहे. तर मग रेकी शिकून होणार आहे, ऐकून होणार आहे की करून होणार आहे? रेकी फक्त शिकून होणार? रेकी करावी लागते. शिकणार, करणार, पुन्हा. हा, अवेकन, अलाइन अँड अचीव. आत्ता सांगा काय डाऊट आहे का? परफेक्ट. एक तासाच्या आधी करणार. व्हेरी गुड. कट डिलीट करायला आधी सुरू करायचं. कालचा जो टास्क दिला आहे, सेल्फी काढायची, 21 दिवस सांगितलेला टास्क करायचा आहे, केलं कोणी? मॅडम मी नव्हते काल. आजपासून करा, व्हिडिओ बघा आणि आजपासून सुरू करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता कोणाला काय डाऊट्स आहेत तर विचारा. डाऊट्स विचारलं म्हणजे आपलं घुसळण होते. डाऊट नसतील मग घुसळण नाही झालीये.
आपल्याला विचारांची घुसळण म्हणजे काय, गुदमरायचं नाहीये घुसळण करता करता. ओके. दुधाचं तूप केव्हा होणार, जेव्हा घुसळण केलं जातं. तूप म्हणजे बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी. तूप म्हणजे तूप म्हणत नाहीये, तूप म्हणजे बुद्धी, विचारांच्या घुसळणातून होणारी बुद्धी. याची कोणती डिग्री घेतली का मी? नाही. तर आपल्याला पण हळूहळू अनुभवातून शिकायचं आहे. आणि त्या गोष्टी होणारच. काय बोलायचं याच्या पुढे? होणारच आणि करणारच. होईल, होत राहील नाही, होतच आहे, होणारच, करणारच आहे मी ठामपणा. ओके. पटतंय की नाही? एवढा सायलेन्स मला नाही सहन होत. मग म्यूट करा आता सगळ्यांनी. हो, टाईप पटतंय. करून नका बोलू, तोंडाने बोला. रेकी मध्ये हो हो पंचभूतेस काय लिहिलंय? छान वाटलं मॅडम. संतुलित हो. होतात का? छान वाटलं. व्हेरी गुड. छान वाटलं थँक्यू सो मच. असं बोला म्हणजे माणसाला शिकवण्याला पण बरं वाटतं की नाही ते एकटी भूतासारखी बोलते. एक्सप्रेशन ज्यांचे दिसत आहेत त्यांचं मी सांगू शकते, बाकीच्यांचं मुखमंडल मला माहित नाही. ओके. तर उद्याचा आपला टॉपिक असणार आहे रेकीची हिस्ट्री म्हणजे काय आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. कसं वाटलं आता? स्वस्त मस्त जबरदस्त आहोत का? हो मॅडम. हो, स्वस्त मस्त जबरदस्त. थँक्यू सो मच. म्हणजे समजलंय, गेलंय, सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. एवढं ओरडलेली आहे मी 1 तास. हो हो, धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं मॅडम. थँक्यू सो मच. आता मला रिवॉर्ड केव्हा मिळेल? क्लास मी फ्री मध्ये देते. माझा रिवॉर्ड काय आहे? तुमच्यामध्ये आलेला बदल. मॅडम एक प्रश्न बोला. होता. एक बोला. प्रश्न. तुम्ही सांगितलं ना की कोणाचा राग आला तर कट 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 डिलीट कॉल कट करायची. हो. तर माझा प्रश्न आहे की आता समजा आपले पैसे कोणाकडे अडकले असतील, जर आपल्याला देतच नसतील ते लोक पैसे, तर मग आपल्याला साहजिक म्हणजे त्यांचा राग येतोच ना, म्हणजे आपले पैसे, हो. आपले कष्टाचे पैसे बुडतायत. नक्कीच आलाच पाहिजे मग ना आपण राग. त्यावेळी आपण कट 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 डिलीट कसं काय करू शकतो असं? याचं कारण सांगते. एक तर आता हे पैसे कसे मिळवायचे याची टेक्निक लेवल 1 मध्ये नाही शिकू शकत, लेवल 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर आता त्या माणसाचा राग येतो, त्याचा आपण काय करायचं? जेव्हा सोल कॉन्ट्रॅक्ट करून येतो ना आपण, हे बघा, कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशीच उगाचच नाही घडत. प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे, मेकॅनिझम आहे, कन्सेप्ट आहे. एखादा त्रास देणारा व्यक्ती माझ्याच आयुष्यात का आला? कारण कधीतरी मी त्याला त्रास दिला होता, परतफेड करायला आला. बरोबर. सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय असतात? जेव्हा एखादा व्यक्ती आपला शत्रू म्हणून येतो ना, तर 2 असू शकतं. आयदर त्याला आपण त्रास दिलेला असतो कोणत्या तरी जन्मामध्ये, त्याची आपण इथे पूर्ण बॅलन्सिंग करतो, किंवा सोल कॉन्ट्रॅक्ट करताना आपण अशाच फॅमिलीला किंवा अशाच मित्रांना जवळ घेऊन येतो, जे लोक, किंवा समजा एक खूप माझा शत्रू आहे, पण गरज नाहीये की तो गेल्या जन्मात माझा शत्रू होता, तो माझा बेस्ट फ्रेंड सुद्धा असू शकतो. आणि तो बोलला, डोंट वरी, पुढच्या जन्मात मी येतो तुझे कर्म जरा हलके करायला. आणि हे जर लॉजिक आपल्याला कळलं, त्या माणसावरती राग कशाला येईल? त्याला उलट थँक्यू बोलायचं, थँक्यू, माझे कर्म तू इथे नील करतोय, जेणेकरून मी पुढे माझा मार्ग मोकळा तू करतोयस. आणि त्याला पण माहित नाही की आपण त्याचे कधीचे एकदम जीवलग असू. त्याला पण सांगायचं, तुम्हाला थँक्यू बोल, तुझे कर्म हे करायला मी आलेली आहे. हा लॉजिकच आपल्याला कळला जीवनाचा प्रत्येकाच्या, की तो माणूस कसा वागतोय, काय आहे, की आपल्याला कशाला राग आणि रुसवे फुगवे काहीच येणार नाहीयेत. न्यूट्रल. मॅडम एक गोष्ट विचारू का मी? थँक्यू मॅडम. ओके. हा मॅडम. आपण विचार मॅडम, मी करायचा एक की गोष्ट विचारू. त्याचं पुन्हा रिटर्न दिलं मी, पण गरज नाही आहे की त्या ह्याच्यातच जगणं पाहिजे की अरे माझे पैसे गेले. नाही, त्याची सुद्धा लेवल 2 ला टेक्निक आहे. तो ब्रह्मांड देईल तुला तुझे पैसे, असं सुद्धा तो होतो. ओके. तुमचे मी त्या मॅडम हिशोबाने एक प्रश्न विचारू का मी? बोला. हा मॅडम, ते धर्माचा खेळ हे कुठपर्यंत चालतं मॅडम? कसला? आता आपण कोणासोबत किती चांगलं वागलं तरी पण पुढचे समजा आपल्याला त्रास देत असले तर हे काय आपले कर्म आहेत का मग? होय होय, प्रत्येक गोष्ट कर्माने चाललेली आहे. त्याचे कर्म आणि आपले कर्म एकमेकांशी जुळून होते, कारण तेच आता हे आपण करायला आले. हे हा काल मी प्रश्न एक्सप्लेन मलाही केलं आहे. आहे. कालचा व्हिडिओ बघा, याचं उत्तर तुम्हाला मिळेल कालच्या व्हिडिओमध्ये. अच्छा, काल मी नव्हते ना मॅडम, त्याच्यामुळे हा, कालच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न याचं उत्तर माझाही आहे. आहे मॅडम.
की आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरचा आपल्याबद्दल वाईटच बोलतो. हो हो, राईट राईट किती राईट. किती आहेत, रोजचे आहेत असे. हा ओके, आता मॅडम. हळूहळू तुम्हाला समजणार की याच्यातून कसं आपण बाहेर पडू शकतो, काय आहे याच्या पाठची काय. तेच ना, कारण काल मी आपण काय कुणा सांगितलं, आपण ज्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट करू त्याच व्हायब्रेशनची लोक आपण अट्रॅक्ट करणार. तुमचं व्हायब्रेशन वर करा, तुमच्याकडे अशीच लोक येतील जे चांगल्या व्हायब्रेशनने व्हायब्रेट करत आहेत. आपण त्यांच्या व्हायब्रेशनला गेलो की ते पण तसेच लोक येणार आपल्याला. बाकीच्यांचं सोडा, आपलं व्हायब्रेशन राईस आपल्याला वर करायचंय, रेस करायचंय. मॅडम मी विचारू दुसऱ्यांवर का? काम करायला जायचं नाही. मॅडम एक विचारायचं होतं. बोला की. आता सपोज असे पण व्यक्ती असतात आपल्या घरातले की त्यांना आपण ते आपल्या सोबत असणारच रोज. ते आपल्याला त्रास देणारच. मग आता आपले कर्ममुळे ते आपल्या आयुष्यात आले. मग त्यांचं फक्त आपण सहनच करायचं का? नाही म्हणजे ना, त्यांना काहीच बोलायचं नाही. म्हणून तर लेवल 2 आणि लेवल 3 शिकायची. अच्छा. मग ओके. जर आपण त्यांना काही आन्सर दिलं तर आपले कर्म खोटे होणार. सो आपलं नेक्स्ट जन्म वापस आपल्याला खराब व्यक्ती भेटणार असं असतं का? अरे पण आपण ते कर्म करायचेच नाहीत. हा नाही. हे आपण लेवल म्हणूनच 2 आणि सहन लेवल 3 करायचं. मध्ये शिकतो. रिस्पॉन्स अच्छा. एकतर कसा द्यायचा आणि त्याच्या ऑल्टरनेटिव्ह काय मार्ग आहे, काय करायला पाहिजे, अशा गोष्टींना सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. हे जे सगळे टेक्निक आहेत ते लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये आपण शिकतो. अच्छा. नाही तर धन्यवाद हा फायदाच काय ना मॅडम. रेकी शिकून. ह्याच तर इश्यूजला आपल्याला बाहेर काढायचे. त्याच्या रिलेशनशिपचा इश्यू आला हा, त्याच्यातले Yes. अडथळे आपण बाहेर काढायचे आहेत टेक्निकचा यूज करून. हेच तर मी बरोबर. म्हटलं रेकी म्हणजे काय. हो की Yes. नाही? धन्यवाद. रेकीमध्ये छान सांगता तुम्ही. इतकं छान. मॅडम हा बोला, कोण बोलतोय? हा, सानिया मी भगवान. बोलते. हा हा. नाही मी ते बोलते. माझ्या मुलीची आयडी आहे, मुलीच्या मैत्रिणीची. मॅडम ते म्हणजे इतकं छान शिकवता ना तुम्ही, तर खूप छान वाटलं. म्हणजे समाधान बी झालं की चला कुठंतरी म्हणजे टेन्शन तणावातून आपण फ्री होत आहोत एक तासासाठी. नाहीतर म्हणजे सगळं खरं दुसऱ्यासाठीच जगतोय. हे एक विषय माझ्या पण लक्षात येतं की आपण स्वतःसाठी जगतच नाही. आणि मी म्हणतच राहते बरं प्रत्येकाला की मी स्वतःसाठी थोडी जगते, तुमच्यासाठी जगते, मुलांना पण त्यांना पण असं. तर आज थोडंसं ऐकून बरं वाटलं बघा की चला स्वतःसाठी जगणं पण खूप जरुरी आहे. खूप गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. कालचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. हं? आणि हे ठीक बोलणं आहे आता मॅडम. बंद करायचं. निगेटिव्ह गोष्टी बोलायच्याच नाहीत, आणायच्याच नाहीत तोंडात. एखाद्या व्याधीचं पण नाव नाही घ्यायचं. हो हो तेच मॅडम त्यातून लक्षात बरीच आलं. होत आहे. मी चांगलीच आहे, मला हे झालेलं आहे, माझं हे काही बोलायची गरज नाहीये. जेवढं बोलाल ते वाढेल. बोल काय आहेत? बोल ब्रह्म आहेत. तो ब्रह्मांड माझ्यात आहे, मी त्या ब्रह्मांडामध्ये आहे, तर माझे बोल पण ब्रह्म आहेत. आम्हाला तर प्रत्येक बोल बोलताना ना विचार करावा लागतो, कारण की पटकन काही बोललो, कारण की तेव्हा बोलांमध्ये आपल्या ताकद आलेली असते. अच्छा अच्छा. धन्यवाद मॅडम. त्यामुळे प्रत्येक क्षणाला असं थांबावं लागतं. ओके काय थांब. मॅडम माझा एक प्रश्न आहे. बोला, कोण बोलतंय? रेकी हिलिंगमुळे ज्योती. मी बोलते ज्योती. रेकी हिलिंगमुळे जे वाईट विचार करणारे लोक असतात ते आपल्यापासून आपोआप दूर जातात का? काय लोक लास्टला काय बोललात ऐकून वाईट आलं? विचार करणारे लोक काय करतात? वाईट विचार करणारे लोक आपोआप पुढे दूर काय जातात का? आपोआप दूर जातात का? लेवल 2 मध्ये आपण बघू ते. असं नाही, मी आता आपला हा व्हिडिओ जाणार युट्यूब मध्ये. ठीक आहे. आता हे सगळे सोल्युशन्स वगैरे जे आहेत ना, प्रत्येक गोष्टीचे सोल्युशन आहेत, टेक्निक्स आहेत. पण ते आपण लेवल 1 ला नाही शिकू शकत, कारण की तेवढी ऊर्जा नसते आपल्यामध्ये. आपल्या फक्त 10% ऊर्जानी नाही ते रिझल्ट येतात. लेवल 2 मध्ये 40% ऊर्जा, लेवल 3 मध्ये 10% ऊर्जा आपली ऍक्टिव्हेटेड असते. सो दॅट टाइम आपल्याकडे तसे रिझल्ट येतात. त्या टेक्निकला आपलं फॉलो केलं तर. म्हणून मी आता ते सांगू शकत नाही, कारण की त्याचा उपयोग होणार नाही. आणि आपला 7th डे हा पूर्ण डाऊट सॉल्व्हिंग आहे. जे काही डाऊट्स आहेत लिहून ठेवा, लिस्ट करून ठेवा. जोपर्यंत प्रत्येकाचा हँडरेज खाली होत नाही, मी उत्तर देणार. ओके, आता कोण बोलतो? आपण एक प्रश्न घेऊ. आता कोणी विचारला? हा, मी ज्ञानेश्वर चिमनकर मॅडम. हॅलो. हा बोला बोला बोला. कॅमेरा ओपन नाही होत आहे माझा, म्हणून दिसत नाही. हा बोला. रेकी बद्दल माझ्या मनात पण साईड इफेक्ट बद्दल आज तुम्ही भीती काढली. खूप भीती वाटत होती. रेकी काय माहित नव्हतं. त्याचा क्लास जॉईन करतानाच भीती वाटत होती, पण आज ती भीती पूर्णपणे मनातून निघून गेली. मी जिवंत दिसते ना, चांगली हट्टी कट्टी? हो हो. हा, मग काय टेन्शन आहे. हा. असं काही नाहीये.
एक सेकंड, मी रेकॉर्डिंग ऑफ करते. कळलं? सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच पटतील गरजेच्या नाही. खरं काय आहे त्याच्यावर चालत राहा, आपल्याला रिझल्ट येणार आहे. तर धन्यवाद, मला ऐकून घेतलं. आणि उद्या आपण भेटू विथ न्यू टॉपिक अँड ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी पाहिजे. ओके देन, बाय. धन्यवाद, थँक्यू.